नमस्कार. आपल्या सर्वांचे कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत. आज आपण ही सुंदर फुलं बनवायला शिकणार आहोत. दोन विरुद्ध कलरने बनवले आहेत. म्हणजे एक फूल आपण पिवळं आणि मग सेंटर आकाशी आणि हे आकाशी तर सेंटर पिवळं असं बनवलं आहे. तुम्ही या फुलाला डेकोरेशनसाठी किंवा बनवाल त्यासाठी उपयोगात आणू शकता. तर चला शिकायला सुरुवात करूया. आकाशी रंगाचा धागा घेत आहे आणि 3 mm क्रोशा हुक घेत आहे. इथे स्लिप नॉट करून एक चेन करायची. 1 2 3 अशा 8 चेन करून घ्यायचे आहे. 8 चेन झाल्यानंतर फर्स्ट चेनमध्ये याला स्लिप स्टिचने जोडायचं. म्हणजे हा एक असा सर्कल तयार झाला. त्यानंतर या सर्कलमध्ये पहिले 3 चेन करायच्या. 1 2 3 ह्या 3 चेन म्हणजे एक डबल क्रोशिया आणि आता याच्यानंतर पुन्हा एक डबल क्रोशिया. या सर्कलमध्येच 2 डबल क्रोशिया झाले. हा तिसरा. असे आपल्याला टोटल 15 डबल क्रोशिया करून घ्यायचे आहे. म्हणजे हा 3 चेन पकडून 16 आणि 3 चेन सोडून 15. तर आपण हे असे 16 डबल क्रोशे करून घेऊ. हे बघा 16 डबल क्रोशे झाल्यात. मी आकाशीला रिप्लेस करून पिवळा घेतला कारण मला अशा प्रकारचं फूल बनवायचं आहे. तुम्ही अशा प्रकारचं पण बनवू शकता आणि तसाच धागा घेऊ शकता. 16 डबल क्रोशे झाल्यानंतर थर्ड चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आणि इथे एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा. काय करण्यासाठी आकाशी रंग घेऊ. एक स्लिप नॉट करून घ्यायची आणि कोणत्याही एका स्टिचमध्ये जोडायचं सिंगल क्रोशियाने आणि इथे 10 चेन्स करायच्या साध्या. 1 2 अशा प्रकारे 10 चेन्स झाल्या. पहिल्या 2 स्किप करायच्या आणि थर्ड चेनमध्ये एक हाफ डबल क्रोशिया करायचा. त्यानंतरच्या नेक्स्ट चेनमध्ये पण एक हाफ डबल क्रोशिया. 2 हाफ डबल क्रोशिया झाले. त्यानंतरच्या चेनमध्ये 2 हाफ डबल क्रोशिया 3 डबल क्रोशिया करायचे. त्यानंतर पुन्हा 2 नेक्स्ट चेनमध्ये हाफ डबल क्रोशिया 1 केला. त्यानंतर नेक्स्ट चेनमध्ये हाफ डबल क्रोशिया आणि लास्ट चेनमध्ये एक सिंगल क्रोशिया. अशी ही आपली एक पाकळी तयार झाली आहे. त्यानंतर इथे नेक्स्ट जो येलो कलरचा आहे स्टिच तिथे स्लिप स्टिचने जोडायचं. नेक्स्ट स्टिचमध्ये एक स्लिप स्टिच नाही इथे एकदा जोडल्यानंतर पुन्हा इथे 10 चेन करायच्या आणि ही जशी पाकळी केली आहे तशीच पाकळी करायची. असं प्रत्येक एका स्टिचमध्ये एक एक पाकळी करून घ्यायची आहे आणि टोटल 16 पेटल्स तयार करायचे आहे. हे बघा 16 पेटल्स करून झाले आहेत. कलरकडे लक्ष देऊ नका कारण मी सुरुवातीला दाखवलं तेव्हा वेगळ्या कलरने घेतलं होतं पण मी नंतर दुसरं फूल करत आहे त्यामुळे हा कलर घेत आहे. प्रोसेस सेमच आहे. तर 16 झाल्यानंतर जिथून सुरू केलं होतं तिथेच एक स्लिप स्टिच करायची आहे आणि आता ह्या पाकळ्या अशा वाकतात आहे तर त्या वाकू नये म्हणून काय करायचं तसं या फुलाच्या वाकत नाही आहे. त्यासाठी पहिले 5 स्टिचेसमध्ये स्लिप स्टिच करायचे. पाकळीच्या फर्स्ट पेटल आहे ही. 2 3 4 आणि 5. स्लिप स्टिच झाल्यानंतर इथे 3 चेन करायच्या आणि याच्या मागून जे नेक्स्ट पेटल आहे त्याच्या 4th स्टिचमध्ये 4th किंवा 5th स्टिचमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं. बघा आला असा मागून एक सपोर्ट तयार होत आहे आणि हा स्ट्रेट राहत आहेत पेटल्स. पुन्हा तसंच करायचं. 3 चेन करायच्या. नेक्स्ट पेटलच्या 4th स्टिचमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं. ह्या पाकळीला वर ठेवायचं. असं
अशा सर्व पेटल्सला करून घ्यायचं आहे। असं पूर्ण पेटल्सला करून झाल्यानंतर इथे जिथून सुरू केलं तिथे स्लिप स्टिचने जोडायचं आणि एक चेन करून धागा कट करून घ्यायचा, म्हणजे ह्या आपल्या पाकळ्या वाकणार नाही, स्ट्रेट राहते। तर हे अशा प्रकारे सुंदर जरबेराचे फूल म्हणू शकता किंवा शेवंतीचे फूल आपले तयार झाले आहेत। तर तुम्हाला हे फूल खूप आवडले असेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा, जेणेकरून मी पुढच्या व्हिडिओमध्ये तोरण कसे बनवायचे, आणखीन घंट्या कशा बनवायच्या असे वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ टाकेल तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील।